आजकाल अनेक नाती काही वर्षातच कंटाळवाणी होतात. सुरुवातीला असलेली उत्सुकता, एकमेकांशी बोलण्याची ओढ आणि सततची आठवण हळूहळू कमी होत जाते. यामागे प्रेम कमी होतं असं नाही, पण नात्यातील गोडवा आणि खेळकरपणा कमी होतो. खरं तर नातं आनंदी आणि जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते. रोजच्या छोट्या सवयी, प्रेमळ संवाद आणि हलकी फुलकी मस्करी नात्यात नवा उत्साह आणू शकते. यालाच अनेक रिलेशनशिप तज्ञ फेमिनिन प्ले असं म्हणतात. फेमिनिन प्ले हा फेमिनिन एनर्जीचा सगळ्यात मोठा भाग आहे. त्यामुळे लव्ह रिलेशनशिपला एक्साइटिंग बनवण्यासाठी खेळकर, खोडकर पद्धतीने संवाद करता येणं ही एक संवाद कला प्रत्येक स्त्रीकडे असायला हवी. या व्हिडिओत आम्ही त्याचबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, फिलिंग्स मनातल्या चॅनलवर आपले स्वागत. फेमिनिन प्ले म्हणजे नाटक करणं किंवा मुद्दाम कोणाला आपल्या मागे लावणं नव्हे, तर आपल्या प्रेमळ, हळव्या आणि खेळकर स्वभावातून नात्यात आनंद निर्माण करणं होय. स्त्रीच्या काही छोट्या सवयी पुरुषाला भावनिकरित्या अधिक जवळ आणतात आणि नातं अधिक मजबूत बनवतात. उदाहरणार्थ, जेव्हा जोडीदार कामात खूप व्यस्त असतो तेव्हा अनेकदा महिलांना त्यांच्याशी बोलावंसं वाटतं, पण सतत कुठे आहेस, उत्तर का देत नाहीस असे मेसेज पाठवल्यास पुरुषाला त्याची चिडचिड वाटते. मग अशा वेळी एखादा गोड मेसेज पाठवला तर त्याचा परिणाम वेगळाच होतो. उत्तर देण्याची गरज नाही, फक्त तुला आठवण करून द्यायची होती की कुणीतरी तुझा विचार करतंय असा रोमॅन्टिक मेसेज समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. अशा छोट्या गोष्टींमुळे प्रेमाची जाणीव होते. नात्यात थोडी मस्करी आणि चेष्टा असणं ही खूप गरजेचं असतं. जे जोडपे एकत्र हसतात त्यांचं नातं जास्त काळ टिकतं असं अनेक अभ्यास सांगतात. जोडीदाराने एखादी गोड गोष्ट केली तर त्याला हलक्या फुलक्या पद्धतीने चिडवणं, मजा करणे किंवा प्रेमाने प्रतिक्रिया देणं, यामुळे नात्यात उत्साह कायम राहतो. कधी कधी अचानक आलेला एखादा छोटासा मेसेजही खूप मोठा फरक निर्माण करतो. तू माझी दिवसातील सर्वात आवडती नोटिफिकेशन आहेस किंवा आज अचानक तुझी खूप आठवण आली असे साधे शब्दही समोरच्या व्यक्तीला खास असल्याची भावना देतात. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणीतरी आपली काळजी करतंय, आपल्याबद्दल विचार करतंय हे ऐकायला आवडतं. फेमिनिन प्लेचा आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे भावनिक आधार. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात चांगले आणि वाईट दिवस येत असतात. अशा वेळी जोडीदार उदास असेल तर त्याला सतत सल्ले देण्यापेक्षा त्याचं ऐकून घेणं आणि मी तुझ्या सोबत आहे ही भावना देणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे विश्वास वाढतो आणि नातं अधिक घट्ट होतं. त्याचबरोबर नात्यात थोडा हलकेपणा ठेवणंही आवश्यक असतं. सतत गंभीर चर्चा, तक्रारी किंवा अपेक्षांमुळे नातं थकायला लागतं, पण थोडी चेष्टा, थोडं हसणं आणि एकमेकांशी खेळकरपणे बोलणं यामुळे नातं पुन्हा ताजं वाटू लागतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे फेमिनिन प्ले म्हणजे कोणाला आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न नाही, तर प्रेम, काळजी, आदर आणि आनंद यांचा सुंदर मिलाफ आहे. छोट्या छोट्या सवयी, प्रेमळ शब्द आणि मनापासून दिलेला आधार यामुळे कोणतंही नातं अधिक सुंदर बनू शकतं. म्हणूनच नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम करणं पुरेसं नाही, तर ते प्रेम रोजच्या छोट्या छोट्या कृतींमधून व्यक्त करणंही तितकंच गरजेचं आहे. कारण अनेकदा एक गोड मेसेज, एक प्रेमळ शब्द किंवा एक छोटंसं हसू नात्यात पुन्हा नव्याने प्रेम फुलवू शकतं. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पाहत राहा फिलिंग्स मनातल्या. धन्यवाद.